कंत्राटदारांनी राज ठाकरेंची आज भेट घेतली। थकीत बिलांसाठी ही भेट होती। आझाद मैदानावरील आंदोलनानंतर ही बैठक ठरली। कंत्राटदार सध्या मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेत। शासकीय विभागाकडे 86,000 कोटी प्रलंबित आहेत। कामं पूर्ण करून देखील बिलं मिळालेली नाहीयेत। त्यामुळे कंत्राटदारांनी ही भेट घेतली। मुख्यमंत्र्यांनी त्या पत्राला आणखी उत्तर दिलेलं नाहीये। त्याच्यासाठी आझाद मैदानावर आंदोलन केलं। त्या दिवशी तिथले एसपी म्हणले संकट मोचन येऊ शकतात तुमच्या भेटीला। त्या संकट मोचनच सध्या संकटात आहेत, बोगस वर्क ऑर्डर देऊन। ते काय आमच्या याला येणार? मला एक प्रश्न पडतो। आता यांचं सगळं ऐकलं, सन्मान्य राजसाहेबांनी सुद्धा ऐकलं। साहेबांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ते मुख्यमंत्र्यांची चर्चा करतील याच्यात। म्हणजे गुजरातचे कंत्राटदार येतात इथे आणि रस्ते आणि या बाकी गोष्टी बांधतात। गुजराती कंत्राटदारांचे पैसे मिळतात, मग महाराष्ट्राच्या कंत्राटदारांचे पैसे का नाही मिळत? गुजरातच्या कंत्राटदारांना द्यायला पैसे कुठनं येतात महाराष्ट्र सरकारकडे? आज महानगरपालिकेमध्ये पण सगळे जे गुजराती कंत्राटदार आहेत, जे गुजरातवरनं आलेले आहेत, त्यांची पेमेंट्स होत आहेत। जो आमच्या इथला मातीतला महाराष्ट्रातला जो कंत्राटदार आहे त्याचे पैसे का नाही देत? 99% मराठी। जो ज्याने तुम्ही बेरोजगारांच्या जे इंजिनियर असोसिएशन आहे त्यांना काम देणार, म्हणून त्यांचे पैसे देणार, तरी का पैसे आणायचे कुठनं? गुजराती कॉन्ट्रॅक्टरला पैसे बरोबर मिळतात गुजरातवरनं आलेल्या, भूमिपुत्रांना नाही। आणि भूमिपुत्रांना पैसे मिळत नाहीत। राज ठाकरेंनी नेमकं काय सांगितलेलं आहे, काय पुढची भूमिका? नाही, याच्या संदर्भात बोलू आम्ही। मुख्यमंत्र्यांची सन्मान्य राजसाहेब बोलतील। विषय हा नाहीये की साहेब त्यांच्याशी बोलतील किंवा आहे। विषय आमचा प्रश्न हा आहे की गुजरातवरनं आलेल्या कंत्राटदारांना तुम्ही कुठल्या हेडखाली पैसे देता, मग आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी कंत्राटदारांना का देत नाही, आमचा विषय। आणि साहेब जिथे आता कोल्हापूरचे शक्तीपीठ आता ते करायला लागतं रोड, त्याला लोकांची मागणी विरोध आहे। जे लोकांना पाहिजे ते लोकांचे पैसे आमच्या भूमिपुत्रांना देत नाहीत आणि नको ते काम ठेकेदारांच्यासाठी काढण्यासाठी साहेब म्हणतात तसं गुजराती ठेकेदारासाठी सरकार चाललेलं आहे, मोठमोठ्या ठेकेदारासाठी। म्हणजे यांना धीरूभाई अंबानी अदानी नवीन नवीन निर्माण करायला लागले हे सरकार साहेब, असं आमचं मत आहे। देशपांडे साहेब, तुम्ही आता उल्लेख केला की गुजराती कंत्राटदारांना त्यांचे देयक क्लिअर होतात, भूमिपुत्र मराठी कंत्राटदार त्यांचे देयक क्लिअर होत नाही। मात्र यामध्ये मराठी अमराठी वाद असेल जो पाहायला मिळतो। सरकार असं म्हणते की आम्ही हा वाद करत नाही, पण नेमकं याला अभय करून वाद मराठी अमराठीचा वाद काय आला? गुजरातवरनं आलेले कंत्राटदार कोणाचे आहेत? हे कोणी पाठवलेले आहेत? जे दिल्लीवरनं नॉमिनेट होऊन कंत्राटदार येतात त्यांची पेमेंट्स होतात। जे महाराष्ट्रातला आमचा भूमिपुत्र इथे जी विकासाची कामं करतो, गावागावात जाऊन कामं करतो, त्यांचे पैसे नाही मिळत। मिसिंग लिंक वाल्याचे पैसे, मिसिंग लिंक पडली तरी पैसे मिळतात, आणि आम्ही इथे चांगलं कामं करून आमचे पैसे मिळत नाहीत। परिणाम कामाच्या गुणवत्तेवर दर्जावरती होतो का? 100% होणार। उद्या जर अशी परिस्थिती राहिली तर कोण कॉन्ट्रॅक्टर येणार आहे तुमच्याकडे? का तुमचा डावच आहे की इथल्या कॉन्ट्रॅक्टरना गप्प बसवायचं आणि गुजरातवरनं सगळे कॉन्ट्रॅक्टर घेऊन यायचे, म्हणून यांची पेमेंट काढत नाहीयेत? भांडवलदारांचे सेशन आहे। जय महाराज काय ते करू एक आहे बंद कर, लगेच बंद, चला चौपल करा।